कुलगुरूंच्या सकारात्मक भूमिकेने विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वल, हजारो विद्यार्थ्यांचं घवघवीत यश. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड संलग्नित मॉडर्न कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी सुमेर सिद्दीकी यांनी बॅकलॉग विषयाचा परीक्षा अर्ज भरल्यानंतर त्यांना कोरे हॉल तिकीट देण्यात आल्याचा प्रकार निदर्शनास आला होता. या संदर्भात विद्यार्थ्याने थेट विद्यापीठाचे कुलगुरू यांची भेट घेऊन संबंधित बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. दरम्यान विद्यापीठाने नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा घेण्याबाबत महाविद्यालयांना निर्देश दिले होते. मात्र जुन्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना त्याच अभ्यासक्रमानुसार परीक्षा देण्याची संधी उपलब्ध होणं आवश्यक असल्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत होती. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थी सुमेर सिद्दीकी व त्यांचे सहकारी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी करण बोबडे, पत्रकार नवीद अहमद, ॲडव्होकेट सिद्दीकी, पत्रकार फारुकी यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी कुलगुरूंची भेट घेऊन चर्चा केली व निवेदन सादर करून जुन्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली. त्यानुसार कुलगुरूंनी ही समस्या केवळ एका विद्यार्थ्यापुरती मर्यादित नसून अशाच परिस्थितीतील हजारो विद्यार्थी असल्याचं नमूद करत विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून योग्य निर्णय घेण्याची भूमिका व्यक्त केली होती. विद्यार्थ्यांच्या हितासाठी पत्रकारांच्या मागणीची दखल घेत कुलगुरूंनी संबंधित मंडळाकडे प्रस्ताव सादर केला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य देत जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा घेण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचा मार्ग मोकळा झाला. या निर्णयामुळे सुमेर सिद्दीकी यांच्यासह हजारो विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली. या सुवर्ण संधीचा लाभ घेत अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं. त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीला नवी दिशा मिळाली आहे. या निर्णयानंतर सुमेर सिद्दीकी, त्यांचे वडील रिटायर PSI मुसलहुद्दीन सिद्दीकी तसेच त्यांचे सहकारी पत्रकार नवीद अहमद, करण बोबडे, ॲडव्होकेट सिद्दीकी, पत्रकार फारुकी यांनी कुलगुरू, उपकुलगुरू तसेच परीक्षा मंडळांची प्रत्यक्ष भेट घेऊन शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून घेतलेल्या या निर्णयाबद्दल त्यांनी विद्यापीठ प्रशासनाचा विशेष आभार मानले. या निर्णयामुळे सुमेर सिद्दीकी यांच्यासह हजारो विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध झाली. या सुवर्ण संधीचा लाभ घेत अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीला नवी दिशा मिळाली आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य देत घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वर्ष वाचलं, तसंच पुढील उच्च शिक्षण आणि करिअरच्या संधी खुल्या झाल्या. विद्यार्थी हित जपणारी कुलगुरूंची ही भूमिका विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मोलाची ठरल्याची भावना विद्यार्थी व पालकांकडून व्यक्त केली जात आहे. नवीद अहमद, वसमत यांचे रिपोर्ट. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.